नमस्कार, मी आहे मोनिका आणि तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बनवणार आहे पावभाजी. आता मी इथे भाज्या चिरून घेतलेल्या आहे. 4 ते 5 मी शिमला मिरची चिरून घेतली आहे आणि एक छोटी फुलकोबी चिरून घेतली आहे. मी इथे 5 ते 7 आलू घेतलेले आहे आपल्या पावभाजीकरिता. त्याला छान स्वच्छ पाण्याने मी धुणार आहे. यामध्ये थोडं छान पाणी टाकून मी एका गंजामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला कुकरमध्ये लावणार आहे. फर्स्ट यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि मी चिरून घेतलेले काही बीट, थोडे बीट चिरून घेतलेले. बीटने चांगला चवीनुसार आणि चांगला रेड रेड कलर येतो पावभाजीला, त्यामुळे मी बीट पण याच्यामध्ये ॲड करणार आहे. 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया आपण. बारीक बारीक चिरून घेतलेले आहे 2 ते 3 कांदा, 2 ते 3 टमाटर आणि काही हिरवी मिरची. इथे आपल्या भाजी उकडून झालेल्या आहे. मी त्यांना कुकरमधून काढले. याला थोडं थंड होऊ देऊ आणि छान मॅश करून घेऊया. तर इथे मी सगळ्या भाज्या मॅश करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण मॅश कराल. इथे तेल गरम झालं, त्यामध्ये आपण थोडं जिरं टाकणार आहे, थोडे कांदे आणि मिरची. याला छान लालसर होईपर्यंत आपण इथे शिजू देणार आहे. तर कांदे शिजल्यानंतर यामध्ये आपण टमाटर टाकणार. तर मी इथे टमाटर टाकले. याला छान व्यवस्थित आपण शिजू देऊया. इथे आपले टमाटर आणि कांदे आणि मिरची छान शिजलेले आहे. तर आपण त्यामध्ये चवीनुसार तिखट, हळद आणि मीठ हे टाकून घेणार आहे. आणि हा मी पावभाजी मसाला घेतला आहे इथे, सुहाना पावभाजी मसाला. तर मी हा पण इथे ॲड टाकणार आहे. त्याला छान मिक्स करून घेऊया. मसाले छान शिजल्यानंतर त्यामध्ये आपण ह्या मॅश केलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकूया. मी यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या. याला छान मिक्स करून घेऊया. पावभाजी छान शिजली पाहिजे यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी टाकून याला छान शिजू देऊया. माझ्या भाजीला छान कलर आला आहे ना, आपण त्यामध्ये थोडं तूप ॲड करूया. पावभाजी झालेली आहे. आपण यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया. पावभाजीकरिता आपण इथे हल्दीरामचे पाव यूज करणार आहे. तर आपण इथे छान तुपाने आपला पावभाजी घेऊया. त्याच्यावरून पण थोडं तूप ॲड करूया आणि याला छान व्यवस्थित भाजून घेऊया.